नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते अनन्या दादासाहेबांना बोलत आहे की तुम्हाला माहिती आहे का, मीरा वहिनी गेल्यापासून ते अथर्व दादाला तर अजिबात करमत नाहीये. त्यासाठी तिने मीरा वहिनीच्या आठवणीमध्ये तिचा फेवरेट कलरचा शर्ट घातला आहे. दादासाहेब अथर्वकडे बघून पाहून खूप हसतात. म्हणतात की खरंच का, वाटलं नव्हतं अथर्व तू एवढं बदलशील म्हणून. अनन्या म्हणते की आज दादासाहेब मीरा वहिनी येणार आहे असं काही बोलल्यानंतर ना मंजिरी म्हणते, अरे आज जर मीरा येणार असली तर आपला प्लॅन खरंच फेलच होईल. काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. तोपर्यंत मंजिरी पटकन अनन्याला विचारते, खरंच का गं आज मीरा येणार आहे. अनन्या काहीही बोलत नाही, पण मंजिरी तिच्याकडून वदवून घेते. अंबिकाला तर माहीत असतं ही अनन्या चेष्टा करते अथर्वची. परत इथे सगळेजणी बसलेले असतात. मंजिरी मायापाशी येते, म्हणते की तू आज संध्याकाळी वेदाला मारीन असं काही तू एका पेजमध्ये लिहायचं आहे आणि बोलायचंही आहे. तोपर्यंत माया बोलते की अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, आधीच मला सगळी घरातली वेड समजतात, आणखीनच होतील आणि तसं समजतील. तोपर्यंत इकडे मंजिरी म्हणते, मी जसं सांगत आहे तुला तसं करत जा, जास्त स्वतःचं डोकं चालवत जाऊ नको. तोपर्यंत ते अथर्वपाशी वेदा येते, म्हणते की बाबा आई येईपर्यंत नाही या डॉलला घेऊन मी शेजारी झोपणार आहे. तो पण अथर्व म्हणतो, हो ठीक आहे झोप, काही हरकत नाहीये. असं म्हणून अथर्व वेदाला उचलतो, झोपायला घेऊन जातो. वेदा ती बाहुली शेजारी घेते, झोपते. तोपर्यंत मंजिरीचा दुसराच काहीतरी प्लॅन असणार आहे. तोपर्यंत वेदा झोपते. तोपर्यंत इथे मंजिरी तिथे येते आणि म्हणते, काय रे अथर्व, वेदा झोपली का? तो म्हणतो, हो झोपली ना. काय झालं आई, काही काम होतं का? माझ्या काम करण्यासारखं काही असलं तर मला सांग, तुला मदत हवी असली तर. मंजिरी म्हणते, नाही मला मदत वगैरे काही नको, फक्त त्या मायाच्या रूमला मी लॉक लावलं नाहीये, असंच म्हणलं कशाला उगच, आणि ती कुठे झोपेत आता बाहेर जाणार आहे. तोपर्यंत ते अथर्व म्हणतो, कशाला तू रिस्क घेते. तोपर्यंत अथर्व काही तिला जास्त फोर्स करत नाही. तोपर्यंत अंबिका म्हणते, आई तुम्ही त्या मायावरती अजिबात विश्वास ठेवू नका, कारण की ती माया अशी आहे की ती विश्वासघात करणारीतली आहे. तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका आई, आज रात्रभर मी त्या मायावरती लक्ष ठेवीन. असं काही म्हटल्यानंतर ना मंजिरीच्या मनासारखंच झालेलं असतं, कारण की तिचा रस्ता रिकामा झालेला असतो वेदाला नेण्यासाठी. वेदाच्या डोक्यावरून हात फिरवते, म्हणते की आज संध्याकाळची रात्र तुझी ही शेवटची रात्र असणार आहे. असं म्हणल्यानंतर ना सगळे काही ते गाढ झोपलेले असतात. मंजिरी अथर्वचा रूमचा दरवाजा उघडते, मंत्र म्हणायला चालू करते. ती मार्शी तीही मंत्र म्हणत असतात, दोघीही बरोबरच. तोपर्यंत ते त्या भावली जी असते ती हालाय डुलाय लागलेली असते. असं काही म्हटल्यानंतर न ती भावली बेडवरनं उठून इथे बाहेर येत असते. तिच्या मागे मागे वेदाही येत असते, कारण की वेदाला त्या वास्तूमधून बाहेर काढायचं असतं आणि त्या वास्तूमधून जेव्हा वेदा बाहेर येईल तेव्हाच मरणार असं तिला मंजिरीला सांगितलेलं असतं. तोपर्यंत ते मायासाठी इथे इकडे तिकडे माया विचार करत असते. तिला काही कळत नसते की नक्की काय घडणार आहे. अंबिका तिच्याकडे बघून पाहतच राहते की तू कितीही डोकं स्वतःचं लाव तरीही काही उपयोग नाही होणार, असं अंबिका म्हणत असते. तोपर्यंत अंबिका तिच्यावरती मायावरती नजर ठेवत असताना तोपर्यंत ते आरशामध्ये महागौरीचा तिला फोटो म्हणजे प्रत्यक्षात दिसत असते. तोपर्यंत अंबिकाला वाटतं की महागौरी आजी ही ते कशाला आली आहे. विचार करते तर वेदा तिथे रूममध्ये नसते आणि ते अंबिकाच्या समोर मंजिरीचं सत्य येतं की वेदाला मारण्याचं. अखेरकार अंबिकासमोर हे मंजिरी चेटकीन आहे हे सत्य आलेलं आहे. मोठाच खुलासा झालेला आहे. अंबिका आपली वेदाला वाचवू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना.